केसांच्या तक्रारी म्हटल्या की सगळ्यांचे कान असे टवकारले असतील ना. म्हणजे ऑलमोस्ट मला वाटतं असं कोणीच नसेल की ज्याच्या केसांचा प्रॉब्लेम नाही आहे ना. म्हणजे सगळ्यांचा खूप आपुलकीचा विषय असतो हा. 5 नंतर वगैरे असे केस पांढरे होत आहेत असे कंप्लेंट्स पेशंटच्या यायच्या. पण आता तर 6-7 वर्षांचे छोटे छोटे मुलं पण येतात ज्यांचे केस पांढरे होतात, गळतात, स्प्लिट होतात, असे पण पेशंट कमी वयाचे बघण्यात येत आहेत. तर त्याचं कारण काय आहे, असं का होतं, ते सगळं आपण आता डिटेल बघूया बरं का. ब्रह्मपुराणात असं सांगितलंय बरं का की कलियुगात केसांच्या ज्या स्टाईल्स आहेत ना ते लोक खूप जास्त करतील. आणि आपण बघतोय आता हे की नाही. म्हणजे मुलींचं तर विचारायलाच नको, भयंकर आणि खूप चांगल्या चांगल्या हेअरस्टाईल्स असतात. पण इव्हन मुलांचे पण किती वेगवेगळे स्टाईल्स आपण बघतो ना, कटिंगच्या आणि हे सगळं करतात. तर हे सगळं आधी लिहून ठेवलेलं आहे बरं का. आणि हे पण एक कारण आहे की आता केसांचे विकार वाढायला लागलेत. तर आपल्याला जनरली काय वाटतं की सगळ्या अंगावरचे केस हे सारखेच असतात है ना. म्हणजे डोक्यावरचे केस असो, हातावरचे, पायावरचे, जिनायटल्सवरचे केस म्हणजे केस असं वाटतं. पण आयुर्वेदात असं नाहीये बरं का. ज्या अवयावर जे ते केस आहेत ना, जर त्या केसांचा विकार आपल्याला असेल, ते गळत असतील, पांढरे होत असतील, कोंडा होत असेल किंवा तिथे काही इन्फेक्शन होत असेल, तर ते केस ज्या अवयवावर आहेत ना त्या अवयवाचा विचार आपण ट्रीटमेंट देताना करतो. आणि म्हणून आयुर्वेदात हे प्रॉब्लेम्स खूप चांगल्या प्रकारे सॉल्व्ह होतात. म्हणजे एक्झाम्पल बघा, जर डोक्यावरचे केस गळत असतील ना तर आपल्याला मज्जाधातूचा विचार करायचा असेल, करावा लागतो है ना. जिनायटल्सवर जर केस असतील तर अपानाचा विचार, आपल्याला अपानवायूचा विचार करून मग अधोग सगळी ट्रीटमेंट आपल्याला द्यावी लागते. तर असा प्रत्येक याचा विचार असा वेगवेगळा आयुर्वेदात केलेला आहे ना. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बरं, मग आयुर्वेद हे वैद्यकशास्त्र तर आहेच, पण हे जीवनशास्त्र आहे. म्हणजे हे जर विकार आपल्याला होऊ नये असं वाटत असेल ना तर आपण काय करायला पाहिजे, आयुर्वेदात सांगितलेले जे नियम आहेत ना प्रत्येक बाबतीत ते फॉलो करायला पाहिजे. हे सगळे नियम कुठे सांगितलेले आहेत, कोणत्या अध्यायात सांगितलेले आहेत? दिनचर्या है ना. दिनचर्या जर आपण व्यवस्थित पाळली ना तर आपल्याला कुठलेच आजार होणार नाही. इतकं चांगलं डिटेल आणि मुद्देसूद सगळं त्यात दिलेलं आहे. त्यात काय सांगितलेलं आहे केसांच्या बाबतीत की पुरुषांनी दर 15 ते 20 दिवसात केस कापायला पाहिजे है ना. नख आपण वारंवार कापायला पाहिजे, पण असं मोस्टली होत नाही, सगळेजण करतात असं नाहीये. आणि अजून काय सांगितलेलं आहे की स्त्रियांनी केसांना कैचीच लावू नये असं सांगितलेलं आहे. जे आपल्या धर्मशास्त्रात पण सांगितलेलं आहे की स्त्रियांनी केसांना कैची लावू नये. असं शक्य आहे का? असं होत नाही. आणि म्हणून स्त्रियांना केसांचे प्रॉब्लेम्स जास्त असतात. पुरुषांनाही आजकाल ऑब्व्हियसली इक्वल दिसायला लागले, पण स्त्रियांना जास्त असतात. आणि फक्त केसांचेच प्रॉब्लेम नाही, तर केस कापल्यामुळे त्याचा इफेक्ट गर्भाशयावर येऊन पिरियड्सचे प्रॉब्लेम, पीसीओडी, व्हाईट डिस्चार्ज, वेगवेगळे प्रॉब्लेम्स स्त्रियांमध्ये दिसायला लागले. याचं वन ऑफ द रिझन्स हे केसांना कात्री लावणं असं आहे बरं का. हे आपण मान्य करायला हवं है ना. मेन्स्ट्रुअल इरेग्युलरिटीज ज्या आहेत, पिरियडमध्ये पोट खूप दुखणं, डिस्मेनोरिया आहे ज्याला आपण कष्टार्थ म्हणतो, हे सगळे प्रॉब्लेम्स कुठे ना कुठे याच्याशी रिलेटेड असतात है ना. त्याचा संबंध आयुर्वेदानुसार आपण कशाशी लावतो, अस्थिधातूशी लावतो है ना. म्हणजे अस्थिधातूचं मल काय सांगितलेलं आहे, केश आणि नख सांगितलेलं आहे. आणि अस्थिधातूचा उपधातू हे दंत सांगितलेले आहे. म्हणून केस जर आपल्याला चांगले करायचे असतील तर आपलं लक्ष हे अस्थिधातूवर असायलाच हवं. अस्थिधातूची ट्रीटमेंट केल्याशिवाय आपण केसांची पूर्ण ट्रीटमेंट करू शकत नाही है ना. तर हे नेहमी आपल्या बॅक ऑफ द माइंड असायला पाहिजे बरं का. पण कितीही सांगितलं ना तरी केस म्हटलं ना की आपल्याला फक्त डोक्यावरचे केसच आठवतात बरं का. आपण इतर अंगावरच्या केसाचा विचारच करत नाही. पण आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल ना ओव्हरऑल, तर आपल्याला शरीरातल्या सगळ्या अवयवांवरच्या केसांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला. छातीवरचे केस कधीच काढू नये असं आपल्या धर्मशास्त्रात म्हटलेलं आहे बरं का. याचा पण विचार आपण करायला पाहिजे. आता कॉस्मेटिक हिशोबाने खूप लोक असं मुलं मुली सगळेजण ते करत असतात, तर ते कधीच करायला नको है ना. यावरून आपल्याला लक्षात काय येईल की केसांकडे आपण फक्त सौंदर्याच्या दृष्टीने न बघता आरोग्याच्या दृष्टीने बघायला पाहिजे. प्रॉपर त्या ठिकाणचे केसांचं आरोग्य जर आपण ठेवलं ना चांगलं, तर ज्या अवयावर ते केस आहेत त्या अवयवाचं आरोग्य चांगलं राहतं आणि वाईस वर्सा. म्हणजे दोन्ही गोष्टी आहे की नाही. तर हे कसं आपण साध्य करणार, दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या, या सगळ्या ज्या वेगवेगळ्या परिचर्या आयुर्वेदात सांगितलेल्या आहेत त्या व्यवस्थित जर आपण पाळल्या तर ऑब्व्हियसली आपले शरीर चांगलं राहणार आहे. शरीर चांगलं राहणार तर आपले सप्तधातू चांगले राहतील. सप्तधातू म्हणजे त्याच्यात अस्थिधातू आला, अस्थिधातू चांगला राहिला, अस्थिधातू चांगला बनला तर ऑब्व्हियसली त्याचे जे मल आहेत ते चांगले बनणार आहे की नाही. एवढं सोपं आहे हे. तर शेवटी फिरून आपण कुठे येतो पुन्हा, दिनचर्या, ऋतुचर्या आणि सगळ्या परिचर्या है ना. हे खूप महत्वाचं आहे. आता मेन कंप्लेंट मोस्टली काय असते केसांच्या बाबतीत पेशंटची, गळणे है ना, खालित्य है की नाही. आता केस हे अस्थिधातूचं मल आहे है ना. म्हणजे मल आहे म्हणजे ते गळणारच आहे ना. म्हणजे रोज जर आपले एक अप्रॉक्स 20 केस गळत असतील ना तर इट इज नॉर्मल है ना, त्याची काळजी नको करायला. पण त्याच्यापेक्षा जर जास्त केस गळतायत ना तर आपण त्याचा नक्की विचार करायला पाहिजे. आपली प्रकृती समजून आपण आपल्या केसांकडून अपेक्षा ठेवावी है ना. आधी ते सगळं बघावं. दुसऱ्यांचं आहे म्हणून फक्त दिसण्यासाठी असं कधीच करू नये. हे लिहून ठेवायचं है ना. या वयात हे खूप जास्त होतं बरं का. कंपॅरिझन कधीच करू नये. ठीक आहे. स्वस्थाची व्याख्या काय सांगितली आयुर्वेदात, स्वस्थ इत्यभिधीयते है ना. तुम्हाला जर चांगली भूक लागत असेल, तुमचं पोट व्यवस्थित साफ होत असेल, झोप चांगली लागत असेल, तुमचं मन प्रसन्न असेल तर मग केस असू द्या ना कसे पण, काय हरकत आहे है ना. आपण ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे आणि आपण स्वस्थ राहायला पाहिजे, आपण खुश राहायला पाहिजे.
खूप वेळा काय होतं, या फंद्यातच नको ते केमिकल लावून, वेगवेगळे लोशन्स लावून, हेअर पॅक्स लावून केस तर चांगले होतात, पण मॅक्झिमम तुम्ही जर बघितले ना तर याच्या कंटेंटमध्ये लेड असतं बरं का. केसांसाठी जे वापरल्या जातात त्यांनी केस चांगले होतील मे बी, पण त्यांनी स्किन खराब होते. म्हणजे मग तुम्ही इमॅजिन करा की केस खूप चांगले आहे आणि चेहऱ्याची स्किन खराब आहे, चांगलं वाटेल का? हे अजिबात काही कामाचं नाहीये. म्हणून जे नॅचरल आहे ते ऍक्सेप्ट करावं, हेच आपल्यासाठी योग्य आहे है ना. आणि कुठलीही स्त्री जेव्हा आपल्याकडे खालित्यासाठी येते किंवा केसांच्या कोणत्याही आजारासाठी, कंप्लेंटसाठी येते, तर सगळ्यात आधी आपला प्रश्न काय असायला पाहिजे की पाळी कशी आहे है ना. स्त्रियांच्या बाबतीत मागे पण हे आपण बोललेलो आहे की कुठल्याही कंप्लेंटसाठी, कुठल्याही आजारासाठी स्त्री जेव्हा आपल्याकडे येते ना, तर तिच्या आजाराचा रस्ता, फिजिओलॉजीचा पण रस्ता आणि ट्रीटमेंटचा पण रस्ता हा तिच्या गर्भाशय आणि स्तन्याशय वरूनच जातो. म्हणजे जोपर्यंत आपण तिचे पाळीचे त्रास कमी करत नाही तोपर्यंत ती कशाहीसाठी आपल्याकडे आलेली असेल, भले ती वातविकार असो, केसांसाठी असो, पिंपल्ससाठी असो, पोटाच्या आजारासाठी असो, अम्लपित्तासाठी असो, काही असो, जोपर्यंत पाळीचे त्रास आपण तिचे बरे करत नाही तोपर्यंत तिचं मुळापासून आपण चिकित्सा तिची प्रॉपर करू शकत नाही. तर हे नेहमी आपल्या बॅक ऑफ द माइंड पाहिजे जेव्हा फिमेल पेशंट आपल्याकडे येते है ना. आणि अजून का असं फिमेलच्या बाबतीत आपण गर्भाशयाचा विचार करायला पाहिजे, कारण गर्भाशयाचं स्थान काय आहे? कटिल प्रदेशात गर्भाशय आहे. तो स्थान कोणत्या वायूचा आहे? अपान वायूचा आहे. वाताची निर्मिती कुठे होते? सिकम मध्ये, जिथे पुरुष धराकला आहे तिथेच अस्थि धराकला आहे आणि तिथेच अस्थि धातूची निर्मिती होते. आणि अस्थि धातू जर प्रॉपर निर्माण झाला त्याचा इम्पॅक्ट कशावर पडतो? म्हणजे कशाचा इम्पॅक्ट अस्थि धातूच्या निर्मितीवर होणार आहे? अपान वायूचा. मग गर्भाशयाच्या विकृती असतील, पाळीचे त्रास असेल म्हणजे काय? त्यांचं अपान बिघडलेलं आहे, म्हणजेच काय होणार? अस्थि धातू व्यवस्थित बनणार नाही आणि म्हणून केसांचे प्रॉब्लेम होतील है ना. म्हणून असा हा पूर्ण विचार आपण आयुर्वेदात करतो. म्हणून आपल्याला अपानाचा विचार करणं, अस्थि धातूचा विचार करणं, पाळीचा विचार करणं, मल मूत्र सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला केसांच्या ट्रीटमेंटमध्ये करावा लागतो. अपानाच्या याच्यात श्लोकात काय आलेलं आहे? अपानाचं कार्य काय? अपानो अपानगह श्रोणी बस्ती मेढ्र उरु गोचरः शुक्रार्तव शक्रुन्मूत्र गर्भ निष्क्रमण क्रिया है ना. म्हणजे एकही कार्य जर अपानाचं बिघडलं ना तर त्याचा इफेक्ट दुसऱ्या ऑर्गनच्या कार्यावरती येणार. यात सगळ्यात बेसिक चूक सगळ्यांचीच मोस्टली आताच्या काळात काय होते स्त्रियांच्या बाबतीत? रजस्वला परिचर्या न पाळणं है ना. रजस्वला परिचर्या म्हणजे काय? जेव्हा पाळी येते त्या पाळीच्या 4 दिवसांमध्ये काही नियम आयुर्वेदात सांगितलेले आहेत, ते जर व्यवस्थित पाळल्या गेले तर गर्भाशयासंबंधी विकारच होणार नाही, हो की नाही. शरीर चांगलं असलं तर ऑब्व्हियसली तुमचं मन चांगलं राहणार आहे, तुमचं ऐक्यू चांगलं होणार आहे, तुमची बुद्धी चांगली, म्हणजे कमी वेळात तुमचा अभ्यास जास्त चांगला होणार आहे. आयुर्वेदात सगळ्या परिचर्या सांगितलेल्या आहेत, म्हणजे रजस्वला परिचर्या, गर्भिणी परिचर्या आणि सुतिका परिचर्या. ह्या जर व्यवस्थित सगळ्यांनी पाळल्यानं तर मोस्ट प्रोबॅबली हे प्रॉब्लेमच उद्भवत नाही. पण समजा असं झालं आणि बाळ जन्माला आला आणि बाळाला आता जावळे आहेत, मग काय करायचं? तर त्याच्यासाठी काय करायचं? आंबे हळद आणि गैरिक जे असतं ना तर ते लोण्यात मिक्स करून बाळ झाल्यावर त्याला चांगलं घासून घासून रगडून आंघोळ करायची की ते केस पटकन पहिल्या 3 महिन्यात ते गळून जातात, तिथले जे मूळ असतात ते ब्लॉक होतात आणि पुन्हा कधीच त्या बाळाला त्या ठिकाणी केस येत नाही. पण हे पहिल्या 3 महिन्यात करावं लागतं बरं का, नंतर मग ते रफ होतात, दाट होतात आणि मग ते इतकं पॉसिबल होत नाही. पहिल्या 3 महिन्यात हे काम आपण खूप चांगलं करू शकतो है ना. आणि अजून एक की काही मुलांना हेरिडिटरी हे प्रॉब्लेम असतं केसांचं है ना. म्हणजे आई वडिलांना जर केसांचे काही विकार असतील ना तर ते हेरिडिटरी बाळामध्ये येतात. तर हे हेरिडिटरी प्रॉब्लेम काढण्यासाठी आपण काय करायला पाहिजे की चान्स घ्यायच्या आधीच 3 महिने दोघांना नवरा बायकोला ट्रीटमेंट द्यायची आणि मग चान्स घ्यायला सांगायचं, म्हणजे बीजशुद्धी होऊन जाते. आणि बीजशुद्धी झाल्यावर जर चान्स घेतला गेला आणि पुढे गर्भिणी परिचर्या व्यवस्थित पाळली आणि गर्भिणी अवस्थेत पण आईला औषधं दिले तर हेरिडिटरी केसांचे प्रॉब्लेम्स बाळामध्ये येत नाही. दोघांना ट्रीटमेंट द्यायला पाहिजे, पण स्पेशली केसांसाठी जेव्हा आपण विचार करतो ना हेरिडिटरी आपल्याला वाटतं की हे मुलामध्ये येऊ नये तर वडिलांना ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. का असं? कारण गर्भनिर्माण होताना गर्भाचे जे सॉफ्ट ऑर्गन्स असतात ते सगळे आईपासून मातृज असतात, आपल्याला माहिती येते, आणि जे हार्ड ऑर्गन्स असतात ते पितृज असतात. अस्थि हे पितृज आहे, म्हणून आपल्याला वडिलांना जास्त ट्रीटमेंट द्यायला पाहिजे जर आपल्याला हेरिडिटरी डिसऑर्डर्स केसांसंबंधीचे बाळामध्ये येऊ द्यायचे नसतील तर हे आपल्याला बॅक ऑफ द माइंड असायला हवं. ठीक आहे. लहान मुलांचे केस आजकाल खूप लवकर पांढरे होतात ना, आताच मी सांगितलं. म्हणजे 8, 9, 10 वर्षांची मुलं मुली येतात आपल्याकडे, त्यांना तर काही फरक पडत नाही, पण त्यांच्या आयांना खूप काळजी असते की याचे केस पांढरे होत आहेत आतापासून वगैरे. तर याचं कारण काय? ऍक्च्युली लहान वय 16 वर्षापर्यंतचं हे कफाचं आहे. या वयात केस हे खूप चांगले असायला पाहिजे. पण आजकाल काय असतं, खाणं पिणं खूप विकृत झालंय. फास्ट फूड, जंक फूड मुलं खूप खातात, तिखट, आंबट, तेलकट खूप खातात. आणि ऍटलिस्ट आठवड्याला शनिवार रविवार आला की ते ट्रेंडच झालंय की हॉटेलमध्ये जायचं, गेल्याबरोबर मग ते मसाला पापड सांगणार. मग ते जेवढं खारट, आंबट, तिखट जास्त खाणार तेवढं पित्त आणि वात शरीरात जास्त वाढणार. आणि पित्त आणि वात शरीरात जास्त वाढले की एजिंग प्रोसेस फास्ट होते. आणि केस पांढरं होणे म्हणजे काय? हे एजिंगचं साईन आहे ना. म्हणजे जसं एज वाढल्यावर कॅट्रॅक्ट होतो, मोतीबिंद येतो किंवा रिंकल्स यायला लागतात, तसं केस पांढरं होणं खरं म्हणजे हे एजिंगचं लक्षण आहे. पण पित्त आणि वात कमी वयात वाढल्यामुळे एजिंगचे लक्षणं कमी वयात दिसायला लागले.
म्हणून लहान मुलांमध्ये जर केस लवकर पांढरे होऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला पित्तानी वात वाढू द्यायचं नाही, असं अन्न त्यांना द्यायला पाहिजे. रात्री जागरण न करता 9:30 ते 10च्या वेळेत जर सगळ्यांनी झोप घेतली ना तर 10 ते 2 हा पित्ताचा काळ सांगितलेला आहे. त्या काळात प्रॉपर झोप घेतल्याने पित्ताचं शमन होतं, शरीरात वात वाढत नाही आणि लिव्हर फंक्शन खूप चांगलं होतं, है ना. तर लिव्हर फंक्शन चांगलं झालं म्हणजे काय, रक्तधातू चांगला तयार होणार. रक्त आणि पित्ताचा आश्रयाशी संबंध आहे, म्हणून मग पुन्हा पित्ताचं शमन होणार आणि केस चांगले होणार. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला काउन्सिलिंग महत्वाची असते. खाणं पिणं कसं आहे ते मुलांना सांगायला हवं. आणि ज्यांना हेरिडिटरी असेल ना तर त्यांच्या बाबतीत आता झाल्यावर आपण खूप काही करू शकत नाही, त्याचं कारण आणि काम कधी करायचं हे मी तुम्हाला आता सांगितलं. पण तरी लहान मुलांच्या बाबतीत जे पालिकेसाठी आपल्याकडे येतात ना तर त्यांचं एक विचारायला पाहिजे की ऑक्टोबर महिन्यातला जन्म आहे का. म्हणजे जर असं असेल आणि प्रकृती जर त्या बाळाची पित्ताची असेल तर त्याचे केस लवकर पांढरे होणारच आहे. तर हे काउन्सिलिंग मी त्यांना सांगायचं आणि ते त्यांनी ऍक्सेप्ट करायला हवं. खूप त्याच्या बाबतीत चिंता करू नये किंवा खूप ट्रीट करत बसू नये, कारण हे सॉल्व्ह होत नाही, है ना. तर हे असं आईला सांगावं लागतं, कारण आई भयंकर परेशान असते की याचे केस पांढरे झाले, है ना. तर इथे काउन्सिलिंगच लागते आपल्याला, बरं, औषधांचा खूप रोल नसतो इथे. ठीक आहे, बरं. हे झालं लहान मुलांचं. आता तरुण वयात खूप मुलांना स्पेशली टक्कल पडायला लागली आहे ना. आपल्याकडे पण ट्रीटमेंटला सेकंड इयरचे वगैरे असे बरेच मुलं आहेत की हेअरलाईन एकदम मागे मागे जाते आणि टक्कल पडायला लागते. तर याचा मोस्ट संबंध कशाशी असतो माहिती का, एक तर मज्जाधातूशी असतो, स्ट्रेस टेन्शन एन्झायटीशी असतो. प्रकृती पित्ताची आहे का ते बघावं. पुन्हा असंच आहे की पित्त प्रकृती असेल, हेरिडिटरी असेल तर खूपसं काम त्याच्यावरती आपल्याला करता येत नाही. आणि हेअरलाईन जेव्हा इथे टेम्पोरलला मागे जाते ना तर त्याचा संबंध सुप्रारिनल ग्लँडशी असतो. म्हणजे त्या केसांचा संबंध सुप्रारिनल ग्लँडशी असतो आणि शरीरावरच्या इतर केसांचा संबंध हा अस्थिधातूशी असतो. तर हे डिफरन्सिएशन आपण लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला काय काय करायचंय. खूप वेळा काय होतं की जयपाल लावून किंवा माक्याचा रस लावून वगैरे तिथे ते केस येतात बऱ्यापैकी, पण खूप यश त्याच्यात मिळेल असं नाही होत, बरं का. तर आपल्याला त्याची प्रकृती बघून, हेरिडिटरी फॅक्टर बघून, त्याचं खाणं पिणं सगळं बघून काउन्सिलिंग करावी लागते. मिळतात रिझल्ट, कधी नाही मिळत. ठीक आहे, तर हे आपण ऍक्सेप्ट करायला हवं. तरुण वयातच टक्कल पडण्याचा अजून एक प्रकार असतो, त्याला चाई म्हणतात, इंद्रलुप्त ज्याला आपण म्हणतो. म्हणजे एक एक केस वेगळं जाणं, गळणं वेगळं आणि एकदम असे पॅचेस निघून जातात फटाफट असे, तर त्याला चाई म्हणतात, त्याला इंद्रलुप्त म्हणतात, बरं का. तर त्याचं कारण मोस्टली काय असतं की ह्या लोकांनी समुद्र स्नान केलेलं असतं किंवा मासे जास्त खाल्लेले असतात आणि त्याच्यासोबत दूध किंवा आईस्क्रीम, दुधाचे पदार्थ म्हणजे विरुद्ध आहार यांचा खूप झालेला असतो. तर त्याच्यामुळे ही चाई लवकर पडते या लोकांना. तर याच्यात तुम्ही कितीही अस्थिधातूवर जाणारे औषधं दिले, आता जो स्टँडर्ड प्रोटोकॉल दिला, ते कितीही औषधं दिले ना तर याचा फायदा होत नाही, बरं का. इथे आपल्याला विषाची ट्रीटमेंट करावी लागते, म्हणजे अगदातले औषध वापरावे लागतात, बरं का, तरच आपल्याला त्याच्यात रिझल्ट मिळतात. का असं, कारण ह्या सगळ्या आहार विहारामुळे शरीरात आमदोष वाढतं, है ना. आणि आमदोष हे सगळ्या रोगांचं कारण सांगितलेलं आहे, बरं का. आमदोषम महाघोरम वर्जयेत विषसंज्ञकम असं सांगितलेलं आहे ना. म्हणून आम जर शरीरात वाढला तर तो प्रत्येक धातूमध्ये जाणार, त्यामुळे धातूंचं पोषण नीट होणार नाही आणि तसंच अस्थिधातूपर्यंत तो जातो. अस्थिधातूमध्ये आम वाढल्यामुळे अस्थिधातू चांगला बनत नाही आणि म्हणून केस चांगले बनत नाही आणि म्हणून चाई होते. तर म्हणून याची ट्रीटमेंट आपल्याला अगदातली ट्रीटमेंट औषधं वापरूनच करावी लागते. एक 2-2.5 वर्ष ट्रीटमेंट द्यावी लागते, बरं का. तर हे चाईचे पेशंट किंवा ॲलोपेशिया टोटॅलिसचे पेशंट जे असतात ना, म्हणजे केसांवरचे पॅचेस जातात पण त्यांचे भुवयावरचे केस, पापण्यांवरचे केस, क्युबिक रिजनचे, काखेतले, डोक्यावरचे सगळे केस निघून जातात. म्हणजे एलियन सारखे दिसतात, बरं का लोक, ते तुम्ही बघितलं असेल, भयंकर असतं ते. तर खूप लॉंग ट्रीटमेंट त्याला द्यावी लागते आणि ह्या प्रकारे ट्रीटमेंट दिल्यावर लीच, विद्धकर्म, अग्निकर्म हे सगळं आपल्याला करावं लागतं. तेव्हा कुठे कुठे रिझल्ट मिळतात, तेही काही लोकांमध्ये मिळतात, काही लोकांमध्ये मिळत नाही. हे आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागतं. मग या लोकांना ट्रान्सप्लांट, विग वगैरे हे ऑप्शन्स उघडे असतात. आता अजून एक प्रॉब्लेम केसांचा काय असतो, केस स्प्लिट होणं, है ना, दुभंगणे हा एक प्रॉब्लेम असतो, बरं का. भंगे लक्षण कशात आलेलं आहे, भंग हे वात प्रकोपामुळे लक्षण आलेलं आहे ना. जसे प्रत्येक दोष प्रकोपाचे वेगवेगळे लक्षण ग्रंथात सांगितलेले आहे, तसंच वात प्रकोपाच्या लक्षणात काय सांगितलेलं आहे, संगांग भंग संकोच वर्त हर्षण दर्शनम, है ना. म्हणजे यातलं भंग जे आहे ना ते काय आहे, ते स्प्लिट होणं आहे, बरं का. म्हणजे एका केसाला 3-4 मुळं येत आहेत, म्हणजे याचा अर्थ काय, स्प्लिट होत आहेत. हे कशामुळे होत आहे, आघातामुळेच होत आहेत. म्हणजे खूप पेशंट विचारतात की आमचे हेअर स्प्लिट होत आहेत, तर आम्ही ते कापतात ना, कापावं की नाही कापावं, त्यांना वाटतं कापलं की ते निघून जातील, पण कापल्याने ते स्प्लिट्स वाढतात, कारण तिथे आघात होतो, पुन्हा वातरक्ताची संप्राप्ती घडते आणि पुन्हा स्प्लिटिंग वाढते. कापल्याने कधीच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा होणार, जर हा वाताचा प्रॉब्लेम असेल तर आपल्याला वाताचे उपक्रम करावे लागतील. म्हणजे काय काय करायला पाहिजे, अभ्यंग करायला पाहिजे, केसांना डोक्याला तेल लावायला पाहिजे, वात शमन करणाऱ्या बस्ती करायला पाहिजे. तर ही ट्रीटमेंट प्रॉपर होऊ शकते आणि हळूहळू हे स्प्लिट होणं कमी होतं. कापल्याने हा प्रॉब्लेम कधीच सॉल्व्ह होत नाही, बरं का. आपल्याला माहिती आहे ना, नखावर नख घासल्यामुळे हेअरफॉल कमी होतो, है ना. तुम्ही पण अनुभव घेतला असेल. काही लोक हसतात, पण याच्या मागे सायन्स आहे, बरं का. नख म्हणजे काय, जिथे ख नाहीये, है ना, म्हणजे याच्यात आकाश नाहीये. जर नख तुम्ही नखावर घासले तर काय होणार आहे, अग्निसंदूषण होणार आहे. मग याचा इफेक्ट कशावर येणार आहे, अस्थिधातूचा हा जर मळ असेल तर जिथे अस्थिधातू निर्माण होतं तिथे याचा इफेक्ट येणार आहे, म्हणजे तिथलं अग्नीचं संदूषण होणार आहे. मग पुन्हा तिथलं अग्निसंदूषण झालं म्हणजे काय होणार, अस्थिधातू चांगला निर्माण होणार, अस्थि चांगला झाला की पुन्हा केश चांगले होणार, है ना.
म्हणून यांनी केस गळणं थांबतं. हे सायन्स आहे, हे लॉजिक आहे, थोटांड नाहीये बरं का. खूप लोक म्हणतात की असं कसं होतं, काय होत असतं का, असं नाहीये, हे करायला पाहिजे. ठीक आहे. आता अंगावरच्या केसांसाठी काय करावं है ना, म्हणजे अंगावर जेव्हा खूप केस येतात ना, तर त्याच्यासाठी ट्रीटमेंटच्या आधी आपण ते का येतात पुन्हा एक कारण त्याचं बघूया. कन्सेप्शनच्या वेळी म्हणजे जेव्हा गर्भ राहतो, तर त्या काळात जर वात प्रकोप घडणारी कारणं जर कपलकडून घडलेली असतील, म्हणजे काय जनरली प्रवास खूप जास्त होणं, रात्री जागरण होणं, भूक लागते कामामुळे, अन्न भुकेच्या वेळेला मिळत नाही आणि इतर वेळी कधीतरी ते खाल्लं जातं, अशी कुठल्याही कारणांमुळे जर वात प्रकोप झालेला असेल शरीरात आणि त्या काळात जर ते गर्भ राहायला गेलं ना, तर मग पुढे अंगावर केस येण्याचे चान्सेस जास्त असतात है ना. हे आपल्याला कारण माहिती पाहिजे बरं का, नाही तर मग ते नुसती ट्रीटमेंट देऊन काही अर्थ नसतो. तुम्ही बघितलं असेल की ज्या लमान्या बायका असतात ना, किंवा ज्यांचे शारीरिक श्रम खूप जास्त असतात, तर त्यांच्या अंगावर केसच नसतात बरं का. ऑब्झर्व केलंय का कोणी, जे एकदम ते हे असतात ना, काम करणारे मजूर वर्गातले लोक असतात, तर का असं होतं, कारण त्यांचं खाणं पिणं खूप नॅचरल असतं. अजिबात बाहेरचं फास्ट फूड, जंक फूड ते लोक खात नाही. त्यांचं खाणं बऱ्यापैकी वेळेवर ते लोक खातात, नॅचरल खातात, आणि त्यांच्या शरीरातले दोष हे इक्विलिब्रियम मध्ये असतात, म्हणजे कुठलाही दोष वाढलेला नसतो. आणि म्हणून कन्सेप्शनच्या वेळी जर इक्विलिब्रियम मध्ये हे दोष असतील ना, तर ऑब्व्हियसली त्यांच्या मुलांमध्ये केस अंगावर येतील. तर हे पण आपल्या बॅक ऑफ द माइंड असायला पाहिजे ट्रीटमेंट करताना. आदिवासी तेल खूप वेळा काय होतं, हिरसुटिझम मुलींना येतं है ना, म्हणजे दाढी मिशा येतात, क्युबिक रिजनवर केस जसे असायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात ते नाभीभोवती येतात किंवा ब्रेस्टवर येतात. तर हे मोस्टली याचं कारण पीसीओडी असतं. आणि हा आता जे वात प्रकोपाच्या वेळी जर कन्सेप्शन झालं तर ह्या कारणांमुळे हे सगळे केस येत असतात. तर हे पण आपल्याला हिस्ट्री घेताना हे आपल्याला प्रश्न विचारायला लागतात बरं का. कधी स्वतःला दुसऱ्यांशी कम्पेअर नाही करायचं है ना, याने खूप नुकसान होतं प्रत्येकच बाबतीत. एव्हरी पर्सन इज डिफरंट है ना, प्रत्येकाचे कर्म वेगळे आहेत, प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे, आणि प्रत्येकाला पुढे जिथे जायचंय ते वेगळं आहे. मग तुम्ही कंपॅरिझन करूच कसं शकतात ना. एखादा क्लासमध्ये फर्स्ट येतो आणि एखाद्याला कमी मेहनतमध्ये जास्त सगळं मिळून जातो, तर तुम्ही त्याच्याशी कम्पेअर करून फक्त आपण स्वतःचं नुकसान करत असतो. त्याचं पूर्वकर्म काय आहे, आधी त्यांनी जन्म कुठे घेतलेला आहे, त्याच्या आई वडिलांचे कर्म काय, हे आपल्याला कुठे माहित असतं है ना. तर कम्पेअर फक्त स्वतःला स्वतःशीच करायचं, दुसऱ्यांशी कधीच करायचं नाही. मी आधी कशी होती किंवा मी आधी कसा होतो, मी आता कसा आहे, आणि मला पुढे कसं व्हायचंय, बस. आपला ग्राफ जर वरवर जात असेल ना, तर आपण एकदम राईट ट्रॅकवर असतो. दुसऱ्यांना बघून कधीच स्वतःला कमी लेखायचं नाही, प्रत्येक बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत, केसांच्या बाबतीत, आयक्यूच्या बाबतीत, सगळ्याच बाबतीत है ना. हे खूप सगळीकडे उपयोगी पडतं बरं का, हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. बरं, खूप बायकांमध्ये काय होतं, डिलिव्हरी नंतर केस गळायला लागतात है ना. डिलिव्हरी झाली की बरोबर 3-4 महिन्यात इतके भयंकर केस गळतात, थायरॉइड वगैरे सगळं नॉर्मल असतं. तर असं का होतं की जेव्हा गर्भ घडत असतो ना, म्हणजे वाढत असतो आईच्या गर्भात, तर गर्भाला ज्या ज्या गोष्टी लागतात ना, तो पॅरासाइट सारखा असतो बरं का गर्भ, म्हणजे त्याला जे पाहिजे ते आईच्या शरीरातून खेचून घेतं. म्हणून गर्भिणी अवस्थेत आहार विहार कसा असायला पाहिजे, हे सगळं गर्भिणी परिचर्येत खूप व्यवस्थित सांगितलेलं आहे आयुर्वेदात. जर समजा आईला माती खायची इच्छा झाली, तर याचा अर्थ काय होतो की तो बाळ कॅल्शियम डेफिशियंट आहे, त्याला ती खायची इच्छा असते. म्हणून आयर्न कॅल्शियमचे जे नॅचरल सप्लिमेंट्स आहेत आपल्या आयुर्वेदातले, ते आपण आईला खूप व्यवस्थित द्यायला पाहिजे. ते जर दिल्या गेल्या नाही आईला, तर बाळाला जे पाहिजे ते तर आईच्या शरीरातून तो खेचून घेणार आहे, तर मग डेफिशियंट कोण होणार आहे, आई होणार आहे. आणि या डेफिशियन्सीजमुळे मग नंतर सगळे विकार आईला होतात. म्हणून आईच्या ज्या ज्या इच्छा होतात ना प्रेग्नन्सीमध्ये, ज्याला दोहृद म्हणतात, आपण डोहाळे म्हणतो है ना, कारण 2 हृदय आईच्या शरीरात तेव्हा असतात, तर ते पूर्ण करायला पाहिजे म्हणतात ना, ते याच्यासाठी की बाळ डिफिशियंट होऊ नये. आणि बाळ तर होत नाही मोस्टली, आईलाच नंतर त्याचा त्रास होतो. म्हणजे चांगल्या गोष्टी, समजा माती खायची इच्छा झाली तर आपण आयुर्वेदिक कॅल्शियम सप्लिमेंट द्यायला पाहिजे. जर काही वेगळी इच्छा पण झाली, गवारीची भाजी खायची इच्छा झाली, पण गवार आपण प्रेग्नन्सीमध्ये नाही सांगतो, कारण यांनी फिट्स यायचे चान्सेस असतात मुलांनंतर. पण आईची खूपच इच्छा होत असेल ना, तर मग थोड्या प्रमाणात ते द्यावं, आणि त्याच्यासोबत ते पचण्यासाठी सुवर्णकल्प किंवा इतर काही द्यावं, म्हणजे ते कॉम्पेन्सेट करून टाकावं. पण गर्भिणीची इच्छा कधीच मारू नये, असं जे म्हणतात ना, ते याच्यासाठी. तर आईच्या गर्भातून ते खेचून घेतं कॅल्शियम, आई डेफिशियंट होते, आणि म्हणून अस्थिधातू कमकुवत राहतो, आणि डिलिव्हरी नंतर आईचे केस खूप जास्त गळतात. हे कारण असतं त्याचं. म्हणून सप्लिमेंट्स प्रॉपर गर्भिणी अवस्थेत जायला हवे. आणि आता हल्ली काय होतं, मोस्टली नॉर्मल डिलिव्हरीज खूप कमी व्हायला लागल्या है ना. म्हणजे सिझेरियन जेव्हा जास्त होतात तेव्हा काय होतं की जे स्त्राव सगळे नॉर्मल डिलिव्हरी नंतर बाहेर पडून जातात ना, ते प्रॉपर पडत नाही, आणि गर्भाशय शोधन चांगलं होत नाही. आता गर्भाशय शोधन जर व्यवस्थित होत नसेल तर काय होणार, ते टॉक्झिन्स तिथे पडलेले राहणार, ते पुन्हा रक्तात मध्ये रिअब्झॉर्ब होणार, आणि केसांच्या मुळामध्ये ते जाऊन पुन्हा केसांचे विकार उत्पन्न होणार. म्हणून डिलिव्हरी नंतर आपण जे शेकशेगडी करायला सांगतो ना, ती खूपच महत्वाची आहे. म्हणजे सुतिका परिचर्येत 40 दिवस मिनिमम प्रॉपर अंगाला तेल लावून शेक करायला पाहिजे.
दशमुलारिष्ट बाळंत काढे हे व्यवस्थित पाळी येईपर्यंत घ्यायला पाहिजे. हे खूप महत्वाचे आहे. कितीही पित्त प्रकृतीची स्त्री असली, कितीही तिला शेक आवडत नसलं, कितीही मे महिन्यातली डिलिव्हरी असली, तरी शेगडी ही व्हायलाच पाहिजे. नाहीतर गर्भाशयाचं शोधन नीट न झाल्यामुळे त्याचे खूप भयंकर वाईट परिणाम नंतर स्त्रीला भोगावे लागतात. तर हे आपण करायला पाहिजे. आता अजून एक खूप कॉमन कंप्लेंट केसांच्या बाबतीतली कुठली असते, काय राहिलं आपलं महत्वाचं? हेअरफॉल नंतर डॅन्ड्रफ, है ना? पालितेपेक्षा डॅन्ड्रफ भयंकर असतो बरं का. तर त्याचं कारण आपण शोधायला पाहिजे बरं का. म्हणजे डॅन्ड्रफसाठी कितीही अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरा, ऑइल वापरा, काही फरक पडत नाही. तुम्ही अनुभवलं असेल सगळ्यांनी. तर खूप वेळा याचं कारण काय असतं माहितीये का? ज्वरासाठी ताप जेव्हा येतं ना, तेव्हा कुठलेही पॅरासिटामॉल किंवा ज्वरघ्न औषध आयुर्वेदिक पण असू शकतात, लगेच जर आपण ताप कमी केला ना, तर त्यांनी काय होतं की हायपोथॅलेमसला स्टिम्युलेशन मिळून टेम्परेचर तर कमी होतं, पण शरीरातल्या आमाचं पाचन होतं का? नाही. आम हे तसंच राहून जातं आणि मग हे आम दोषामुळे पुन्हा केसांच्या मुळांमध्ये जाऊन ते केसाचे विकार उत्पन्न करतं आणि डॅन्ड्रफ उत्पन्न होतो. ज्वरमुक्तीच्या लक्षणामध्ये शिरकंडूस लक्षण सांगितलेलं आहे ना, म्हणजे ज्वर बरा होताना डोकं खाजवतं, अनुभव पण केला असेल, हे डॅन्ड्रफमुळे खाजवत असतं बरं का. म्हणून हे जर प्रॉपर ज्वराची ट्रीटमेंट आपण घेतली नाही ना, ज्वराच्या ट्रीटमेंटमध्ये कमीत कमी आपण 7 दिवस द्यायला पाहिजे ना. लंघनम, स्वेदनम, कालो, यवागू, तिक्तको, रसा या क्रमाने आपली ट्रीटमेंट व्हायला पाहिजे. एवढा वेळ कोणी देत नाही, पटकन ताप कमी केलं जातं आणि म्हणून वर्षानुवर्ष डोकं खाजवणारे लोक तुम्ही बघितले असतील. म्हणजे 20-20 वर्षांपासून डोकं खाजवतं असे पेशंट आपले फक्त पुनरावर्तक ज्वराचा काढा दिल्याने 15 दिवसात बरे झालेले आहेत. इतका फायदा ज्वराच्या ट्रीटमेंटनी होतो. डॅन्ड्रफ दिसत जरी नसला पण तरी फक्त डोकं खाजवतं असं कोणी कंप्लेंट केली ना, तर त्यांना ज्वराची ट्रीटमेंट द्यायची. त्यांचं डोकं खाजवणं कमी होतं. तुम्ही कितीही त्यांना कुष्ठातले औषध द्या, हरिद्राखंड द्या, लघुमंजष्टादी काढा द्या, कंडुग्नवटी द्या, त्यांना अंघोळ घालाय कडुनिंबाच्या पानांनी, काही होत नाही. त्यांना ज्वराचीच ट्रीटमेंट द्यावी लागते आणि तरच त्यांचा कंडू कमी होतो. तर हे लक्षात ठेवायला लागतं. शिरश्रवण पादेशू म्हणजे डोकं, कान आणि पाय हे हीट सेंटर्स आहेत आपल्या बॉडीचे. तर नित्य अभ्यंग, सर्वांग अभ्यंगच सांगितलेलं आहे, पण नाही तर ऍटलीस्ट शिरश्रवण पादेशू या 3 अवयवांना आपण रोज तेल लावायला पाहिजे. हे हीट सेंटर्स जर आपण प्रॉपर थंड ठेवले ना, तर अग्नी चांगला राहतो आणि हे प्रॉब्लेमच येत नाही ना. हे आपण करायला पाहिजे. अजून डॅन्ड्रफचं कारण काय आहे की डोक्यात कॅप न घालणं, गाडीवर वगैरे जाताना न बांधणं, हायजीन प्रॉपर न मेंटेन करणं. मुलं तरी डोक्यावरून आंघोळ ऑलमोस्ट रोज करतात, पण मुली खूप मी बघितलंय की आठवड्यातनं एकदाच आंघोळ करतात डोक्यातून, है ना. हे सगळे कारण आहेत डॅन्ड्रफ होण्यामागचं. तर हेतू काय आहे ते हिस्ट्री घेऊन आपल्याला बघावं लागतं आणि निदान परिवर्जन केलं की डॅन्ड्रफ आपण खूप चांगल्या प्रकारे. आणि डोक्यावरून आंघोळ ही नेहमी गार किंवा कोमट पाण्याने करायला पाहिजे बरं का. खूप लोकांना कडक पाण्याने आंघोळ करायची सवय असते, तर त्यांनी पण हेअरफॉल खूप भयंकर होतो. तर हे आपल्याला हिस्ट्रीत विचारावं लागतं, स्पेशली जेव्हा खालित्यासाठी पेशंट आपल्याकडे येतात, हे विचारायला पाहिजे. बरं, आता केसांचा संबंध जर वाताशी असेल तर ट्रीटमेंटमध्ये बस्तीचा विचार आपण म्हणजे सोडू शकत नाही, है ना. बस्ती ही प्रत्येकच आजारामध्ये अर्धचिकित्सा सांगितलेली आहे. तर केसांच्या तक्रारींमध्ये आपण वेगवेगळ्या वातशामक बस्ती देऊन आपण वाताचं शमन करू शकतो आणि वाताचं शमन झालं की अस्थिधातू वृद्धिंगत होतो. अस्थिधातू चांगला झाला की ऑब्व्हियसली केस चांगले होणार. म्हणून खालित्याच्या किंवा केसांच्या कुठल्याही तक्रारीच्या पेशंटमध्ये आपल्या ट्रीटमेंटमध्ये बस्ती ही असायलाच हवी बरं का. तर खूप चांगलं आणि लवकर आपल्याला त्याचे रिझल्ट मिळतात. आता एक 2-3 मी तुम्हाला फक्त असे कॉमन तेलं सांगते की जे खूप इझी आहेत बनवायला. तुम्ही स्वतः बनवून स्वतःही वापरू शकता, आपल्या घरच्या लोकांनाही देऊ शकता. म्हणजे हे सोपं असलं की बरं पडतं ना एकदम. पुरुषम लोक संहिता सिद्धांतानुसार जे पिंडी ते ब्रह्मांडी असं आपण म्हणतो. म्हणजे जी वस्तू जशी दिसते ना त्याचं गामित्व त्या अवयवाकडे असतं. म्हणजे एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं तर केसांच्या बाबतीत जर आपण बघायचं असेल तर वट्टाच्या ज्या जटा असतात है ना, पारंब्या ज्या असतात त्या केसांसारख्या असतात. तर त्या आपण आपल्याकडे जे केशतेल बनवतो ना त्याच्यात ते मेन कंटेंट आहे ना. जटामासी तुम्ही बघितली असेल, ते एकदम केसांसारखी जटासारखी असते, नाव जटामासी आहे त्याचं. तर वटजटा आणि वडाच्या पारंब्या हे दोन्ही समप्रमाणात घेऊन त्याच्यात तिळ तेल टाकून जर आपण सिद्ध केलं, त्याचं 3 पाकी किंवा 5 पाकी तेल जर बनवलं ना, तर इतकं सुंदर तेल बनतं ना हे. म्हणजे उष्णतेमुळे ज्यांचे केस गळतात, ज्यांची पित्त प्रकृती आहे किंवा पोटात टॉक्झिन्स गेल्यामुळे फूड पॉइझनिंग झालंय आणि फूड पॉइझनिंग नंतर ज्यांना हेअरफॉल होतोय, अशा लोकांमध्ये जेव्हा केसांचे प्रॉब्लेम असतात ना, तर खूप चांगल्या प्रकारे या केसांनी या ऑइलनी ते चांगले होतात. केसातला कोंडा नष्ट होतो यांनी, डोक्याची उष्णता कमी होते, केस इव्हन चांगले वाढतात, पण ज्यांचे केस स्प्लिट होतात ते स्प्लिट पण होत नाही आणि खूप सुंदर लस्टर केसांना येतं. आणि सोपं आहे, 2च कंटेंट आहे फक्त आणि तुम्ही स्वतः बनवू शकता. खूप सोपं हे तेल आहे. वटजटा आणि जटामासी 2च. अजून एक राजहंस म्हणून वनस्पती आहे, माहितीये का. हे असतात ना फुलं असतात किंवा जुन्या बिल्डिंग्स वगैरे असतात ना, तर त्यांच्या मागे ती अशी उगवते. राजहंस कोथंबीर सारखी ती दिसते. त्याच्या मी फोटो पाठवून देईल. ऍक्च्युली मी आणणार होती पण ते काही जाणं झालं नाही. कोथंबीर सारखी त्याचे पानं असतात आणि काळा दांडा असतो त्याचा. राजहंस तुम्हाला मिळून जाईल ती. तर ही वनस्पती पण जेव्हा खालित्य असतं किंवा चाई ज्यांना असते, कोंडा असतो, तर याचा रस एक 4-4 चमचे सकाळ संध्याकाळी पोटातून घेतलं ना, तर केसांचे सगळे प्रॉब्लेम खूप चांगल्या प्रकारे सॉल्व्ह होतात आणि याच्यासोबत प्रवाळ पंचामृत औषध घ्यायला पाहिजे.
अजून एक तिसरं खूप सुंदर तेल सांगते की ज्यांचे स्पेशली ड्राय हेअर असतात त्यांच्यासाठी कोरफड, नारळाचे पान आणि जास्वंदाचे पान हे तिन्ही एकत्र सिद्ध करायचं. खोबरेल तेलात करा किंवा तीळ तेलात करा. तर यांनी काय होतं, याचं पण 3 पाकी किंवा 5 पाकी तेल तयार करायचं. तर सगळ्यात बेस्ट याचा यूज कशासाठी होतो की केस इतके मस्त सॉफ्ट होतात ना, सॉफ्टनेस खूप येतो केसांमध्ये. आणि ज्यांना उवालिखा होतात ना त्यांच्यासाठी हे तेल खूप चांगलं आहे. कारण कोरफड आहे ना, याच्यात तीक्ष्ण असतं ते. तर स्पेशली उवालिखांसाठी जर तेल करायचं असेल तर या तेलात तुम्ही धोत्र्याचे पान पण टाकू शकता. तर त्यांनी उवालिखा कमी व्हायला खूप चांगली मदत होते आणि केस वाढतात पण खूप चांगले याच्याने. ठीक आहे. आणि जिथे जिथे कूज आहे किंवा सडलेलं आहे, असं काही कुष्ठ आहे, स्किन प्रॉब्लेम ज्यांना आहे आणि त्याच्यासोबत ज्यांना खालित्य किंवा केसांचे प्रॉब्लेम आहेत ना, तर त्यांना आपण माकासोबत गंधक वापरतो. तर माक्याचा रस जर 1 वाटी रोज 21 दिवस घेतलं ना, तर हे सगळे म्हणजे सोरायसिस असेल, स्किनचे प्रॉब्लेम असतील ते पण सगळे सॉल्व्ह होतात आणि केस पण चांगले होतात. ठीक आहे. तर हे पण आपण करू शकतो. सगळं असतं ना, नारळाच्या त्या वरच्या जे शेंड्या असतात त्या आपण फेकून टाक देतो, है की नाही? तर हे नक्की तुम्ही करून पहा. नारळाची शेंड्या त्या सगळ्या जमा करायच्या आणि त्याची राख करायची, म्हणजे त्याची मशी करायची. ते जाळायचं फक्त. आणि ती मशी जर रोज आपण मशी म्हणण्यापेक्षा त्याचं पाण्यातलं किंवा अल्कोहोलमधलं अर्क काढायचं. ते अर्क जर रोज घेतलं ना, तर त्यांनी ऍसिडिटी पण कमी होते, दमाक पण कमी होतो, उचक्या कमी होतात आणि केसासंबंधीचे सगळे विकार कमी होतात. स्पेशली केस गळणं खूप लवकर कमी होतं, म्हणजे थांबतंच या औषधांनी. तर हे आपण फक्त याच्यासोबत काय करायचं की याच्यावर पाणी प्यावं लागतं भरपूर. आणि कारण ऑलरेडी पित्त प्रकृतीचे असतात आणि कॅल्शियमयुक्त काहीतरी एक सप्लिमेंट आपण द्यायला पाहिजे. तुम्ही अस्थिपोषक वटी द्या किंवा लक्षादी गुगुळ द्या, है ना, जे काही आपल्याला आवडतं, प्रवाळ पंचामृत द्या, असं काहीतरी एक सोबत द्यायचं. तर हे खूप चांगलं औषध आहे खाली त्यासाठीचं. हे तुम्ही नक्की वापरून बघा आणि खूप सोपं आहे ना, करता येतं एकदमच. ठीक आहे.